हॅलो हाय नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं प्रिया क्रिएशनमध्ये मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये 38 मापाच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचं स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, कटिंगचा व्हिडिओ मी आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर इथे बघा, सर्वात आधी मी बॅक पार्ट रेडी करून घेणार आहे। तर बघा, आता सर्वात आधी गळ्याचं आपण मार्किंग करून घेऊ। तर इथे 38 मापासाठी मी गळा रुंदी 2 इंच घेणार आहे। तर बघा, इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं। हे आपलं शोल्डरचं माप आहे 3 इंच। त्यानंतर मला तयार गळा उंची हवी आहे 9.5 इंच, त्यामध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि 10 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं। तर वरच्या बाजूने बघा मी 2 इंच गळारुंदी घेतली आहे, तर त्यासाठी मी इथे 2.25 इंचावरती गळारुंदी खालच्या बाजूने मी टाकणार आहे। आणि हे जे मी मार्किंग केलेलं आहे ते मी जोडून घेते आणि एक असा बॉक्स तयार करून घेते। तर आता या बॉक्समध्ये मी गोल गळ्याचा आकार देऊन घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही पान गळ्याचा आकारसुद्धा देऊ शकता। मी इथे गोल गळ्याचा आकारच देणार आहे। तर आता बघा, हा आपला शेप देऊन झालेला आहे, तो मी कट करून घेते। तर बघा, अशा प्रकारे आपण कट करून घ्यायचं आहे, एकदम सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो। आणि मी महत्त्वाच्या टिप्स सहित तुम्हाला हे सर्व सांगणार आहे। तर इथे बघा, हे आपलं मेन फॅब्रिक आहे। तर मेन फॅब्रिकच्या सरळ भागावरती आपल्याला अस्तर असं ठेवायचं आहे। तर हा तो अस्तरचा पार्ट आहे, तो असा व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचा आहे। व्यवस्थित आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी खालच्या बाजूने स्टिच करून घेणार आहे। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला स्टिच देऊन घ्यायचं आहे। त्यानंतर आता गळा स्टिच करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी बघा, मी इथे अशा प्रकारे पिना लावून घेतलेल्या आहेत, म्हणजे स्टिच करताना आपला कपडा सरकणार नाही। आता गळ्याच्या बाजूने 1.5 इंचाचं अंतर सोडून मी बघा अशा प्रकारे स्टिच देऊन घेत आहे। व्यवस्थित आपल्याला 1.5 इंचाचं अंतर ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तर आता आपलं स्टिच करून झालेलं आहे। जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेते। बघा, अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, मी गळ्याच्या बाजूने असे छोटे छोटे कट्स देऊन घेणार आहे। असे छोटे छोटे कट्स दिले ना की अस्तर पलटवायला सोपं जातं आणि फिनिशिंग आपली व्यवस्थित येते। त्यानंतर मी हे अस्तर पलटवून घेणार आहे। व्यवस्थित आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित सेट करायचं। त्यानंतर थोडंसं असं नख मारून घ्यायचं, म्हणजे आपलं शिलाई व्यवस्थित दिसते, फिनिशिंग व्यवस्थित दिसते। आता गळ्याच्या बाजूने एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला असं खेचायचं आहे आणि एकदम काठाने, एकदम काठोकाठ आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। त्यामुळे आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित बसतं आणि असं उचललं जात नाही। तर त्यानंतर बघा, मी इथे खालच्या बाजूने सुद्धा एक दाबटीप देऊन घेतलेली आहे। तर इथे बघा, गळ्याच्या बाजूने आणि अशा खालच्या बाजूने मी दोन्ही बाजूने दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि आता आपली दाबटीप देऊन झालेली आहे। बघा, इथे दाबटीप देऊन झालेली आहे। फिनिशिंग किती सुंदर दिसत आहे। आता साईडने मी मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेणार आहे। तर बघा, असं व्यवस्थित आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर पकडून ठेवायचं आहे आणि साईडने आरामात आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, स्टिचिंगच्या वेळेस कोणतीही घाई गडबड करायची नाही। आरामात थोडासा वेळ देत देत आपल्याला स्टिच करून घ्यायचं। थोडंसं गळ्याच्या बाजूने आपल्याला अस्तर मेन फॅब्रिक पकडून ठेवायचं आणि त्यानंतर असं जोडून घ्यायचं। तर आता इथे बघा,
मी एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घेणार आहे. तर इथे आपला कपडा कट करून झालेला आहे. आता मी बॅक टक्स देऊन घेणार आहे. तर इथे बघा मी बॅक पार्टला अशा प्रकारे मधोमध फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे. तर बघा मेजर टेप मी अशा प्रकारे ठेवून 4 इंचावरती मी टक्स देऊन घेणार आहे. उंचीसुद्धा मी 4 इंचावरतीच घेतलेली आहे. ते आपल्याला बरोबर 1-1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे दोन्ही बाजूला. तर बघा अशा प्रकारे मी ते मार्किंग करून घेतलं आणि टक्स मी आखून घेतलेले आहेत आणि आता या आखून घेतलेल्या टक्सवरून मी स्टिच करून घेणार आहे. तर व्यवस्थित आपल्याला धागा लॉक करून आपल्याला बघा अशा प्रकारे टक्स देऊन घ्यायचे आहेत. तर इथे बघा हा एक टक्स देऊन झाला आपला. आता मी या साईडचा हा जो दुसरा टक्स आहे तो सुद्धा देऊन घेतला. तर बघा अशा प्रकारे आपला टक्स देऊन झालेले आहेत. तर बघा फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला हे बॅकला टक्स देऊन घ्यायचे आहेत. तर इथे आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. तर आता आपण फ्रंट पार्ट रेडी करणार आहोत. तर इथे बघा हा जो साईड पार्ट आहे तर अशा प्रकारे आपल्याला बघा मेन फॅब्रिक उलटं ठेवायचं आहे आणि त्या उलट्या भागावरती अशा प्रकारे अस्तर ठेवून आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेणार आहोत. तर बघा मी हा पार्ट एक मी तुम्हाला जोडून दाखवते. तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे. सेम याच पद्धतीने मी दुसरा पार्टसुद्धा जोडून घेणार आहे. आता आपण पुढचा गळा कट करून घेणार आहोत. तर बघा इथे मी कटिंगच्या पार्टमध्येच मी मार्किंग करून दाखवलेलं होतं. तरी पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. तर इथे बघा गळा रुंदी मी 2 इंच घेतलेली आहे. त्यानंतर मला तयार गळा उंची हवी आहे 6 इंच. त्यामध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. वरच्या बाजूला 2 इंच असल्यामुळे खालच्या बाजूला मी 2.5 इंच टाकलेली आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारे मी गोल गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे आणि तो कट करून घेतलेला आहे. तर हा आपला झाला पुढचा गळा. तर बघा इथे मी मेन फॅब्रिकच्या सरळ भागावरती अशा प्रकारे अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि मी गळ्याच्या बाजूने पाव इंचाचं अंतर ठेवून आता हे मी स्टिच करून घेणार आहे. तुम्ही हवं तर गळ्याच्या बाजूने इथे पिना लावून घेऊ शकता. मी डायरेक्ट आता स्टिच करून घेते. आता हे स्टिच करून झालेलं आहे. तर मी जे फॅब्रिक आहे ते कट करून घेते आणि आतल्या बाजूने बघा मी गळ्याच्या बाजूने छोटे छोटे कट्स देऊन घेते. हे कट्स दिल्यामुळे आपली फिनिशिंग खूप सुंदर येते आणि गळा पलटवताना सुद्धा आपल्याला सोपं जातं. तर आता मी अस्तरच्या बाजूने बघा अशा प्रकारे मी अस्तर पलटवून अस्तरच्या बाजूने एक दाबटीप देऊन घेणार आहे. आता इथे बघा मी पूर्णपणे अस्तर आतल्या बाजूला सरकवून मेन फॅब्रिकच्या वरून गळ्याच्या बाजूने एक दाबटीप देऊन घेणार आहे. यामुळे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक छान बसतं आणि फिनिशिंगसुद्धा आपली खूप सुंदर येते. तर इथे बघा आपला पुढचा गळा रेडी झालेला आहे. आता मी साईडने अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेणार आहे. तर इथे आपलं हे जोडून झालेलं आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी कट करून घेणार आहे.
तर बघा आपलं हे कट करून झालं. तर मैत्रिणींनो, फ्रंट ओपन असल्यामुळे बघा मी अशा प्रकारे ह्या पार्टला असं फोल्ड केलेलं आहे मधोमध आणि त्यानंतर अशा प्रकारे मी इथून कट करून घेतलेला आहे. यामुळे काय होतं, आपला फ्रंट पार्ट जो आहे तो अजिबात कमी जास्त होत नाही. अशा प्रकारे जर आपण गळा स्टिच केला तर बघा इथे मी मधून पुन्हा एक अशी कट केल्यानंतर स्टिच करून घेतलेलं आहे. अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे आपलं वेगवेगळं होणार नाही. त्यानंतर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला टिप्स सांगते. ज्या साईड पार्टला आपण हा पार्ट जोडणार आहोत तर त्या पार्टच्या बघा खालच्या बाजूने आपल्याला 1.5 इंचाचं अंतर ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला आर्महोलपर्यंत अशा प्रकारे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण हा पार्ट जोडतो त्यावेळेस तो पार्ट आपल्याला खेचायची गरज पडत नाही. व्यवस्थित आपलं फिनिशिंगमध्ये आपलं हा पार्ट जोडून येतो. तर इथे बघा पार्ट जोडताना नेहमी खालच्या बाजूने सुरुवात करायची आणि अशा प्रकारे आपल्याला आर्महोलपर्यंत हा पार्ट जोडत न्यायचा आहे. अजिबात इथे आपण खेचायचं नाही कोणताच पार्ट, व्यवस्थित आपण असं जोडत जायचं आहे. तर बघा इथे व्यवस्थित परफेक्टमध्ये आपला पार्ट जोडला गेलेला आहे. त्यानंतर बघा जिथून आपण हा पार्ट जोडलेला आहे तर वरच्या बाजूने आपण मेन फॅब्रिकवरून अशा प्रकारे एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे जर दाबटीप दिली तर फिनिशिंग खूप सुंदर येते. तर इथे बघा कसा पफ तयार झालेला आहे. अशा प्रकारे दोन्ही पार्ट मी रेडी करून घेणार आहे. तर इथे बघा आपले दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत. मी आता खालच्या बाजूने याला कमरपट्टी जोडून घेणार आहे. तर त्यासाठी बघा मी इथे 1.5 इंचाच्या पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर त्या अशा जोडून घ्यायच्या आहेत बघा. त्यानंतर मी ही पट्टी अशा प्रकारे पलटवून घेणार आहे आणि त्यावरून एक दाबटीप देऊन घेणार आहे. त्यानंतर आतल्या बाजूला जी आपण पट्टी पलटी केलेली आहे त्याला मी हातशिलाई करणार आहे. तर अशा प्रकारे मी दोन्ही पार्टला कमरपट्टी जोडून घेणार आहे आणि वरच्या बाजूने हातशिलाई करणार आहे. तर बघा इथे मी हुकलूक पट्टी तयार करून घेते. तर ही आपली आहे बघा. तर अशा प्रकारे बघा मी त्यासाठी सुद्धा 1.5 इंचाच्या अशा पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि आता ही आपली हुकपट्टी मी तयार केलेली आहे. तर आता मी डिटेलमध्ये हुकलूक पट्टीचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत नाही मैत्रिणींनो, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर अशा प्रकारे बघा मी इथे हुकपट्टी तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला लूकपट्टीसुद्धा करायची आहे. तर बघा अशा प्रकारे मी आता काजपट्टीसाठी बघा 2 इंचाची अशा प्रकारे आपल्याला पट्टी कट करून घ्यायची आहे आणि ती या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघा. आणि त्यानंतर मी असं डबल फोल्ड करून त्याला आतल्या बाजूला मी सरकवून ही पट्टी तयार करून घेतलेली आहे. तर आता आपली हुकलूक पट्टी दोन्ही तयार झालेले आहेत. तर आता आपला फ्रंट पार्टसुद्धा आपला रेडी झालेला आहे. आता मी फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट हे जोडून घेणार आहे. आता बघा ही महत्त्वाची टिप आहे मैत्रिणींनो, लक्षात ठेवा. तर फिटिंग आपलं व्यवस्थित येण्यासाठी पुन्हा एकदा ज्यावेळेस आपण फ्रंट पार्ट रेडी करतो त्यावेळेस पुन्हा एकदा आपलं मेजरमेंट घेऊन आपल्याला पुन्हा चेक करायचं आहे. तर इथे छातीचा चौथा भाग, त्यानंतर 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन आणि त्यानंतर कमरेचा चौथा भाग आणि त्यानंतर 2 एक्स्ट्रा 1च्या मार्जिन आणि बाकीचं जे एक्स्ट्राचा आपला कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी फिटिंगची लाईन आणि एक्स्ट्रा मार्जिनची लाईन दोन्ही आखून घेतलेली आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे. त्यानंतर बघा सेम याच पद्धतीने दुसरा पार्टसुद्धा आपल्याला अशा प्रकारे मोजून घ्यायचा आहे. व्यवस्थित आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे. फिटिंगची लाईन आणि मार्जिनची लाईन आखून घेतल्यानंतर आपला जो काही एक्स्ट्राचा कपडा उरेल त्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. त्यामुळे आपलं व्यवस्थित फिटिंग येतं. आता आपल्याला फ्रंट आणि बॅक पार्ट जोडून घ्यायचा आहे. तर त्याआधी बघा एक लक्षपूर्वक ऐका मैत्रिणींनो. तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही पार्ट एकमेकावरती अशा ठेवून जो एक्स्ट्राचा कपडा जो आर्महोलच्या बाजूने असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होतं, कोणताही पार्ट आपला कमी जास्त होत नाही.
तर बघा अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे जर एखादा आपला पार्ट कमी किंवा जास्त होत असेल. आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला शोल्डरच्या बाजूने जोडून घ्यायचं आहे. तर बघा या बाजूने सुद्धा मी शोल्डरच्या बाजूने व्यवस्थित जोडून घेते. तर व्यवस्थित आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे धागा आणि व्यवस्थित आपल्याला हे दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे आहेत. तर आता आपलं शोल्डर जोडून झालेलं आहे. आता आपल्याला स्लीव्ज जोडून घ्यायचे आहे. तर इथे बघा अशा प्रकारे मी दोन्ही स्लीव्सला जॉईंट देऊन घेतलेला आहे आणि अस्तर वगैरे आपण जोडून घेतलेला आहे. तर बघा इथे मी आता इथे स्लीव्ज जोडून घेणार आहे. तर बघा इथे शोल्डरच्या बाजूने जर आपला कमी जास्त कपडा असेल एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर स्लीव्सला बघा अशा प्रकारे मधोमध फोल्ड करून घ्यायचं आणि याचा मध्य काढून घ्यायचा. त्यानंतर चेक करायचं आपल्याला व्यवस्थित ही पूर्ण स्लीव्स आपल्या पार्टला बसते का नाही ते. बघा अशा प्रकारे आपण चेक करून घ्यायचं. तर ही आपली पूर्णपणे बघा बसत आहे स्लीव्सला, कुठेही कमी जास्त पडत नाही. तर आता आपण स्लीव्स जोडून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग चेक केलं, फिनिशिंग चेक केलं तर बघा व्यवस्थित आपले स्लीव्स जोडली जाते. आपल्याला अजिबात स्लीव्स कमी पडत नाही. मी सांगितल्याप्रमाणे कटिंगच्या व्हिडिओनुसार तुम्ही जर स्लीव्स कट केली तर अजिबात आपली स्लीव्स कुठेच कमी पडत नाही. या स्लीव्सला खेचायची सुद्धा गरज पडत नाही. तर बघा अशा प्रकारे आपल्याला स्लीव्स बरोबर आपण ठेवून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहे. मी यावरून डबल स्टिच देणार आहे म्हणजे आपली स्लीव्स पक्की जोडली जाते. तर बघा मैत्रिणींनो कुठेच खेचायची याला गरज पडली नाही आणि व्यवस्थित आपली स्लीव्स जोडली गेलेली आहे. सेम याच पद्धतीने मी या बाजूला सुद्धा स्लीव्स जोडून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे दोन्ही बाजूच्या स्लीव्स जोडून झालेल्या आहेत. आता आपल्याला स्लीव्सचं दंडघेराचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे दंडघेराच्या निम्म जो काही आपला दंडघेर असेल त्याच्या निम्म इथे घ्यायचं आहे. मी 5.25 इथे घेतलं. त्यानंतर 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन मी घेतलेलं आहे. आणि इथे बघा जी आपण फिटिंगची लाईन आखली होती त्याला व्यवस्थित अशा प्रकारे मी स्केल ठेवून घेतलेले आहे आणि जिथे मी दंडघेराचं मार्किंग केलेलं आहे तिथे बरोबर मी अशा प्रकारे हे जोडून घेतलेलं आहे. अशी सरळ लाईन आखून घेतलेली आहे आणि जी आता आपण ही लाईन आखून घेतलेली आहे त्याच्यावरूनच आपण बरोबर स्टिच करून घेणार आहोत. आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून दिलेला आहे. सेम त्याच पद्धतीने मी दुसऱ्या भागाला सुद्धा दुसऱ्या स्लीव्सला सुद्धा अशाच प्रकारे मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि स्केलला बघा मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मी लाईन आखून घेतलेली आहे. त्यानंतर हुकलूक पट्टीच्या बाजूने मी पिना लावून घेणार आहे. तर बघा अशा पद्धतीने पिना लावून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या लक्षात येतं की व्यवस्थित फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट हा कसा ठेवायचा आहे, तो अजिबात मागे पुढे होत नाही. त्यानंतर बघा बॅक पार्टच्या मी मधोमध हा फ्रंट पार्ट ठेवून मी साईडने सुद्धा अशा पद्धतीनं खालच्या बाजूने दोन्ही बाजूला मी पिना लावून घेणार आहे. तर बघा अशा पद्धतीने ह्या पिना लावून झालेल्या आहेत. तर बघा अजिबात आपला हा पार्ट कमी जास्त होत नाही. तर बघा आता मी इथे व्यवस्थित लॉक करून घेणार आहे आणि सरळच ज्या पद्धतीने आपण लाईन आखून घेतलेली आहे त्या लाईनवरूनच व्यवस्थित आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला फ्रंट आणि बॅक पार्ट ठेवायचा आहे आणि सरळ आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा ही झाली आपली फिटिंगची लाईन. अशा पद्धतीने मैत्रिणींनो जर तुम्ही फिटिंग केलं तर अजिबात आपला कपडा कमी जास्त होत नाही, मागे पुढे होत नाही. स्लीव्ससुद्धा व्यवस्थित बसतात. स्लीव्सची सुद्धा कुठे खेचायची गरज पडत नाही. तर बघा मैत्रिणींनो मी अशा 2-3 व्यवस्थित स्टिच करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बघा मी काय करणार आहे, हा जो पार्ट आहे याला मी आतल्या बाजूला फोल्ड करणार आहे म्हणजे काही जे धागे वगैरे असतात ते निघणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीने फोल्ड करून मी त्यावरून एक स्टिच देऊन घेणार आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे फोल्ड करायचं आणि सरळ एक स्टिच शेवटपर्यंत देऊन घ्यायची आहे.
सेम अशाच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूने सुद्धा फिटिंग करून घेणार आहे. तर बघा आपलं फिटिंग करून झालेलं आहे. तर आता मी हे पलटी करून घेते. तर बघा मैत्रिणींनो, किती सुंदर आपली फिनिशिंग आलेली आहे. फ्रंट गळा, बॅक गळा तर खूप सुंदर आलेला आहे. अशा प्रकारे जर तुम्ही गळ्याचं माप घेतलं, गळारुंदी घेतली तर अजिबात तुमची शोल्डर उतरणार नाही. दोरी लावण्याची अजिबात गरज पडणार नाही. तर बघा सुंदर असा पफ येतो मैत्रिणींनो. स्लीव्ससुद्धा बघा किती व्यवस्थित जोडल्या गेलेल्या आहेत. याची फिनिशिंग सुंदर आलेली आहे. याची फिटिंगसुद्धा खूप व्यवस्थित आलेली आहे. पफ बघा मैत्रिणींनो, पफ किती सुंदर आलेला आहे. या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज स्टिच केला तर तुमचा ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. कटिंगच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच इंस्टाग्रामवरतीसुद्धा मला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.